मी इथे आलोय कारण मी आज तुम्हाला श्री दत्त भगवानाच्या जन्माची कथा सांगणार आहे. जेव्हा देवी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांमध्ये चर्चा रंगली की आपला पतिव्रता धर्म आणि सतीत्व श्रेष्ठ आहे, तेव्हा त्यांनी मला सुद्धा हा प्रश्न केला. सांगा मुनिवर, आमच्याही पेक्षा श्रेष्ठ पतिव्रता धर्म कोणाचा आहे? आहे देवी, अत्रि ऋषींची पत्नी देवी अनसूया. माता अनसूया ही श्रेष्ठ पतिव्रता आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता धर्म असलेल्या स्त्रीचे नाव ऐकून तीनही देवी चकित झाल्या आणि त्यांना तो अपमान वाटू लागला आणि तिघींनी आपापल्या पतीकडे अनसूयेच्या परीक्षेचा हट्ट धरला. त्रिहट्टापुढे आजही कोणाचे न चाले आणि हे साक्षात त्रिदेवांनाही न चालले. शेवटी त्यांनाही ते मान्य करावे लागले आणि पुढच्याच क्षणी ब्रह्मा, विष्णू, महेश पृथ्वीवर अवतरले. महादेव, आपण पृथ्वीवर ब्राह्मण वेश धारण करून आलो खरे, आता पुढचे प्रयोजन काय? ब्रह्मदेव, आपण श्री अत्रि ऋषींच्या आश्रमात जाऊन देवी अनसूयेकडे भिक्षेची मागणी करायची. श्री विष्णू, यापुढे काय करायचं? ब्राह्मण देव समजून ती आपल्याला भिक्षा देईलच, पण तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी आपण एक अट ठेवायची. भिक्षामध्ये प्रणाम मुनिवर, मी आपली काय सेवा करू शकते? आपण आज्ञा करावी, मी त्यासाठी सज्ज आहे. हे देवी, आम्ही यात्रेला निघालो आहोत. हा प्रवास खूप लांबचा आहे आणि आम्ही भुकेने व्याकुळ आहोत. आम्ही ऐकले आहे या आश्रमात मनुष्यच काय, परंतु पशुपक्षी सुद्धा कधी भुकेले जात नाहीत. आपण अगदी बरोबर ऐकले मुनिवर. आपण बसावं, मी शीघ्रातिशीघ्र आपली व्यवस्था करते. असे बोलून त्यांच्या भोजनाची तयारी करण्यास अनसूया पुढे सरसावली, पण तितक्यात ठरल्याप्रमाणे ब्राह्मणांनी एक अट घातली. आमच्या पात्रात जे काही वाढशील ते आम्ही आनंदाने ग्रहण करू, परंतु ते तुला विवस्त्र होऊन वाढावे लागेल आणि जर तू असे केले नाहीस तर आम्ही इथून उपाशी पोटी परत जाऊ. हे ऐकून ती गोंधळली, निरुत्तर झाली आणि स्तब्धपणे उभी राहिली. ब्राह्मणांच्या या अटीचा अर्थ काही केल्या उमगेना. अशा मागणीचा लाभ काय तो काही केल्या समजेना. शेवटी तिने धीराने आपल्या विचारांना थांबवलं आणि आपल्या योग शक्तीनं त्रिदेवांना ओळखलं. हे श्री ब्रह्मा, विष्णू, महेशच आहेत, जे आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत आणि मला हे दिव्य पार पाडावेच लागेल. हे मुनिवर, तुमची अट मला मान्य आहे, परंतु आश्रमाची पवित्रता भंग न व्हावी आणि आपणाला भोजन ग्रहण करता यावं यासाठी या झोपडीत तुम्हाला प्रवेश करावा लागेल. या, आपलं स्वागत आहे. त्रिदेवांनी आत प्रवेश करताच आसन ग्रहण केले आणि क्षणातच अनसूयेने मंत्रोच्चारांच्या सहाय्याने जमिनीवर पाणी शिंपडताच तिन्ही देवांचे बालकात रूपांतर झाले आणि पाहता पाहता अनसूयेने त्यांनी दिलेली अट पूर्ण करण्यास सुरुवात केली.
आपले पतिदेव परत न आल्यामुळे त्यांना शोधत आलेल्या 3 देव्यांनी इथे येऊन बालकांना बघितले आणि आपापले पती मूळ स्वरूपात परत देण्याची मागणी केली. त्यांना आपली चूक उमगली. त्यांनी घडलेला प्रकार सांगून देवी अनसूयेची माफी मागितली. आणि शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी मूळ स्वरूपात येऊन आम्ही तुझ्या पोटी श्री दत्त अवतारात जन्म घेऊ असे वरदान तिला दिले. शब्द निगे अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधि नये ध्याना. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी गुरुदत्ता. भारती ओ वाणिता हरि भव चिंता. जय देव जय देव. मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी गुरुदत्ता. भारती ओ वाणिता हरि भव चिंता. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी गुरुदत्ता. जय देव